हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। भाजप आमदार संजय केणेकरांच्या कार्यालयात एका बॅगमध्ये सापडली बंदूक। भेटीसाठी आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत बंदूक सापडल्यानं खळबळ। केणेकरांच्या घातपाताचा संशय। ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडून भिवंडीचे माजी महापौर विलास पाटलांना अटक। भिवंडी मनपा महापौर निवडणुकीआधी अटकेची कारवाई झाल्यानं खळबळ। महाविकास आघाडीच्या वाट्याच्या जागेवर शरद पवारांनी राज्यसभेवर जावं। काँग्रेस आणि शिवसेना उबाठाच्या नेत्यांची शरद पवारांना विनंती। शरद पवारांकडून सध्या वेट अँड वॉचची भूमिका। सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। यापुढे राष्ट्रवादीची पक्षाची सर्व सूत्र अमित शहांकडे आहेत। भाजप या सर्व राजकारणाची सूत्र हलवतंय। त्यांचं विलीनीकरण झालं तर भाजपसोबत होईल। संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचं जोरदार शक्ती प्रदर्शन। सर्व नगरसेवकांना घेऊन जलील हैदराबादकडे रवाना। महाराष्ट्रातील विजयानिमित्त दारुसलाम डे साजरा करणार। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजप या सर्व राजकारणाची सूत्र हलवतंय। अमित शहांच्या इच्छेनुसार सर्व काही होणार। त्यांच्या पक्षाचे सर्व सूत्र हे अमित शहांकडे आहेत असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडींशी आमचा काय संबंध? राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का हे त्यांचे प्रश्न, असंही संजय राऊत म्हटले। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत घडामोडीशी काँग्रेस शिवसेना यांचा काय संबंध आहे? फार तर भाजपचा असू शकतो, कारण भाजपा या सगळ्या राजकारणाची सूत्र हलवते। अदृश्य शक्ती, अदृश्य हात हे भाजपकडनंच येत असतं। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होणार की नाही, विलीनीकरणावरती नंतर कोण अध्यक्ष होणार, हे त्यांचे प्रश्न आहेत, हे त्यांचे विषय आहेत। त्याच्यावरती आम्ही का बोलावं? अनौपचारिक गप्पांना काय अर्थ नसतो। प्रफुल्ल पटेल काय म्हणतात त्याच्यावरती महाराष्ट्र देशाचं राजकारण चालत नाही, बरं का? तो त्यांच्या प्रफुल्ल पटेल जे बोलतात त्यांच्या पक्षाचा निर्णय, तो शरद पवारांचा निर्णय असेल। आणि ज्या अर्थी प्रफुल्ल पटेल बोलतात त्या अर्थी अमित शहांची इच्छा आहे की विलीनीकरण होऊ नये। मी काय म्हणतोय, भाजप हा अदृश्य हात आहे, अदृश्य शक्ती आहे, हे जे मी वारंवार सांगतोय। आणि जे म्हटलं की अमित शहांच्या इच्छेनुसार होणार। प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलतात तेव्हा अमित शहा महाराष्ट्राविषयी बोलतात। यापुढे त्यांच्या पक्षाची संपूर्ण सूत्र अजित पवारांनंतर ही अमित शहांकडे, फडणवीसांकडे सुद्धा नाही, अमित शहांकडे आहे। हे माझ्या इतकं खात्रीनं कोणी सांगू शकत नाही। भविष्यामध्ये या पक्षाचं काय होईल? हा पक्ष मर्ज होईल का भाजपात? विलीनीकरण झालं त्या पक्षाचं भाजप बरोबर विलीनीकरण, हे तुम्हाला मी सांगतो। भाजप बरोबर विलीनीकरण म्हणजे कसं? म्हणजे भाजपमध्ये त्यांचे सगळे नेते भाजपात प्रवेश करतील? नक्कीच। आणि एकनाथ शिंदेचे सुद्धा, जसं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे तसं युनायटेड नेशन ऑफ भाजपा। शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं असं काँग्रेस आणि शिवसेना उबाठाचं मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या वाट्याला राज्यसभेची एक जागा येणार आहे आणि या जागेवरून शरद पवारांनी राज्यसभेवर जावं असं महाविकास आघाडीचं मत आहे। राज्यसभेवर जाण्यासाठी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना उबाठा या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांना विनंती केल्याची माहिती आहे। पण राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवारांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवारांनी जर राज्यसभेवर जाण्याबाबत उत्सुकता दाखवली तर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली।
त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे. हे त्यांनी मला सांगितलं. आता या 3 पक्षामध्ये चर्चा आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. 60 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना संसदीय कार्याचा अनुभव आहे. त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल. जर 2 पक्षाचं विलिनीकरण झालं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, तर पाहावं लागेल. मग त्यानंतर भूमिका बदलू शकतात. विलिनीकरण झालं, पण मला विलिनीकरण होईल असं वाटत. झालं तर आनंद आहे. शरद पवारांना 45-50 मतं ही त्यांची स्वतःची होतील. कदाचित त्या काय निर्णय होतील 2 विलिनीकरण झाल्यावर नेत्यांचे मी सांगू शकत नाही. पण महाविकास आघाडीकडे आता या क्षणी एक उमेदवार पाठवण्याइतकी संख्याबळ आहे. अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विशेषतः राज्यात बहुचर्चित असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाबाबत चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या बारामतीतील सहयोग या निवासस्थानी कारखान्याच्या सर्व संचालकांची बैठक पार पडली. या बैठकीत कारखान्याच्या पुढील नेतृत्वाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या जागी आता सुनेत्रा पवारांची चेअरमनपदी निवड करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरू केलेल्या जनता दरबार परंपरेचा पुढील धागा कायम ठेवत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सहयोग निवासस्थानी जनता दरबार घेण्यात आला. त्या नागरिकांच्या समस्या थेट ऐकून अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देणार आहेत. यानंतर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक तसंच नुकत्याच विजयी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची देखील त्या भेट घेणार आहेत. मंत्रिपद गप्प बसण्यासाठी नाही, जनतेसाठी बोलण्यासाठी आहे. मंत्रिपद काय चाटायचंय का, असा थेट आणि संतप्त सवाल करत गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा राज्याच्या सत्ताकाळात खळबळ उडवून दिली आहे. यावेळी त्यांचा रोख थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होता. नवी मुंबईतील भूखंडाच्या प्रश्नावर गणेश नाईक पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत दिसून येत असून या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. मला हे मंत्रिपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा, प्रशासन शिस्तीचा मी भोगता आहे. परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्रिपद का चाटायचे का? म्हणजे बाब असे की मंत्रिपद पक्षाने दिलं, पक्षाचा आम्ही आभारी आहे. परंतु याचा अर्थ ते पक्ष मुका होऊन त्या ठिकाणी गप्प बसण्याकरता मंत्रिपद मी स्वीकारलेलं नाही. परंतु मला इथे सांगावंसं वाटतं की स्वतःच्या कर्तृत्वावरती त्याचबरोबर कुठल्याही प्रकारनी जनतेचा जनादेश न घेता तर उलट जनतेचा जनादेश मिळवून 60 आमदार निवडून आणण्याची धमक जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे जे 2 किंवा 3 आमदारांना फक्त आणतात निवडून आणि ज्यांनी डोंगरच्या डोंगर फस्त केलेले आहेत अशा व्यक्तींनी माननीय शिंदे साहेबांबद्दल बोलू नये असं मला वाटतं. गणेश नाईक हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत. ते ज्या भागातून निवडून येतात किंवा ते ज्या भागाचे नेतृत्व करतात तिथे जर असं काही बेकायदेशीर भ्रष्ट मार्गाने काही कृत्य होत असतील तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळापट आणि आपटापट करून चालत नाही. त्याने एक भूमिका घ्यावी लागते कॅबिनेटमध्ये आणि समाजामध्ये. माझे त्यांना आव्हान आहे, त्यांनी ती भूमिका घ्यावी. जर बिल्डरांच्या घशामध्ये नवी मुंबईतले मोक्याचे भूखंड कोणी घातले असतील आणि ते तुमच्याच मंत्रिमंडळातले सहकारी असतील तर नुसती आपटापट करून चालणार नाही ना. तुम्ही एक भूमिका घेतली पाहिजे कठोर. त्यासाठी तुम्ही त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तर तुम्ही नेते आहात आणि मोठे नेते आहात.